नमस्कार, मी दिशा काटकर. माझे आई वडील कॅनोसा सोसायटी हिरानंदानी स्टेटमध्ये राहतात आणि त्यांच्याकडे एक 10 वर्षाचा बीगल कुत्रा आहे ज्याला आम्ही अडॉप्ट केलंय. त्याला 4-5 दिवसाआधी हार्ट अटॅक आला. तो ऑलरेडी त्याची तब्येत बरी नाहीये. तो म्हाताराच आहे. डॉक्टर्सनी पण सांगितलंय की त्याचं कधीही काही होऊ शकतं. दिवसातून एकदाच तो खाली वॉक करायला येतो. तर ह्या सोसायटीचे सेक्रेटरी जे सलील सर आहेत आणि शंकर सर जे कमिटी मेंबर आहेत, ते सलील सर माझ्या बहिणीला आईला धमकी देतात. म्हणतात की कुत्र्याला लिफ्टमधून खाली नाही आणायचं कारण तुमच्या कुत्र्याचा वास येतो. सगळ्याच कुत्र्यांचा थोडा थोडा वास येतो. त्यात आमच्या कुत्र्याचा काही एवढा वास नाही येत. नॉर्मल जो वास येतो तो येतो. तरी लिफ्टनी त्याला खाली आणायची परवानगी नाही देते. तो म्हातारा कुत्रा आहे. आम्ही त्यांच्या मनासाठी त्यांच्यासाठी रूम फ्रेशनर पण घेऊन कॅरी करतो की ठीक आहे चला तुम्ही बोलताय मी रूम फ्रेश करतो, रूम फ्रेशनर मारतो, लिफ्ट नॉर्मल तशी परत करतो. ज्याला काही झालंही नसतं तरी पण ते माझ्या आईला माझ्या बहिणीला त्रास देतात. आणि आज माझी बहीण ब्रुनोला घेऊन चालत होती या सोसायटीमध्ये, तर ते म्हणाले तुम्ही जर परत लिफ्ट मधून बी विंगच्या लिफ्ट मधून खाली आणलं तर तुमचं अग्रीमेंट सोसायटी कॅन्सल करेल कारण आम्ही इथे टेनंट्स आहोत. कोणी हक्क दिला अग्रीमेंट कॅन्सल करायचा? ब्रुनोला किंवा त्या घरातला रेंट हे लोक भरतात का? आज मी माझ्या ब्रुनोसाठी नाही बोलत आहे किंवा हे स्टेप घेते, मी सगळ्या प्राण्यांसाठी घेते. कोणाचाही मुक्या जनावरांच्या आयुष्यावर हक्क नसतो. आम्ही त्याला सांभाळतोय, त्याचे थोडे दिवस राहिले त्याला कम्फर्टेबल ठेवतोय. आम्हाला त्याच्या आजूबाजू त्रास नकोय, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि प्लीज अंडरस्टँड करा. तर हे तुमचं लहान बाळ असतं तर मे बी त्यांना कळालं असतं, पण आय थिंक अशा लोकांना ना सख्यांचं पण पडलं नसतं. दिस इज रॉंग. हे लॉ मध्ये कोणी लिहिलं नाहीये की डॉग्सला खालीवर लिफ्टनी नाही आणू शकत. ब्रुनो खाली चालतो, शू करतो, ते पण आम्ही साफ करतो. काय आहे म्हणजे देर इज नो पॉइंट ऑफ आर्ग्युमेंट हिअर. त्यांना मी आता जस्ट कॉल केला, मी त्यांना खाली बोलवलंय की मी आलीये, माझ्यासोबत मी लॉयर सुद्धा आणलाय, पण तरीही ते खाली येत नाहीयेत. माझा फोन कट करतायत आणि मला तोंडावर बोलले की करा तुम्हाला काय करायचं ते. मग मी आता ही बाईट देते, मला जे करायचं ते मी करते. आणि मी की जे जे जगतायत नॉर्मली त्यांना जगून देऊ द्या. तुमच्या घरी येतो का आम्ही काही कारनामे करायला? मग कशाला दुसऱ्यांच्या लाईफमध्ये? माझं म्हणणं काय आहे की ते आमच्या घराचा रेंट भरतायत का? नाही ना. ना आमचा डॉग कोणाला चावतोय, खाली घाण करतोय, लिफ्ट मध्ये घाण करतोय, काहीच नाही. ही बेसिक राईट्स आहे. प्रत्येक फॅमिलीची बेसिक राईट्स आहे. बोलतात टेनंट्स आहे, टेनंट सारखे राहा. आम्ही इंडियाचे महाराष्ट्राचे सिटिझन्स आहोत, आम्ही त्याच्यासारखं राहतोय. म्हणून मी हा स्टँड माझ्या डॉग साठी आणि माझ्या फॅमिलीसाठी घेते.